यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाहीये. म्हणजे ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते, पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्स या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत. या मनमानी पोस्टिंगच्या मुळे कोथरूड पोलीस प्रकरण. बहुजन मुलींना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ पोलिसांकडून करण्यात आली होती. त्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले. कोथरूड पोलीस प्रकरणाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक खुलासा. मी आता 12 प्रकरण हाताळत आहे, पण पोलीस एकही प्रकरणात FIR दाखल करायला तयार नाही. पोलीस डिपार्टमेंट कुणाचंच ऐकत नाही. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या ऐकण्याच्या बाहेर गेलेला आहे पोलीस यंत्रणा. पोलिसांची एवढी हिंमत होते कशी? प्रकाश आंबेडकर संतापले. पोलीस डिपार्टमेंट मनमानी पोस्टिंग करून घेतले आहे आणि हे सरकारांच्या विरुद्ध एक प्रकारचं बंड आहे. पोलिसांचे सरकार विरुद्धचे बंड. महाराष्ट्रातील पोलीस डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करत आहे. मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते. मी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस FIRच नोंदवायला तयार नाहीयेत. आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाहीये. म्हणजे ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की लेखी देतात. पुण्याच्या प्रकरणामध्ये त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी FIR करायला आलं तर तुम्ही FIR नोंदवा, त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा. हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्स या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत. या मनमानी पोस्टिंगच्या मुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा, असं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जो कोणी कंप्लेनंट असेल त्याचा FIR तुम्ही नोंदवा, त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असं त्याच्यावरती कारवाई करा. हे संपूर्णपणे गृह विभागाचा हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स, नातेवाईकांच्या पोस्टिंग्स, मर्जीतल्यांच्या पोस्टिंग्स, याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत, त्या नादामध्ये लागलेले असताना पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे, आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही. हे एका दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. यालाच पुण्यामधलीच घटना कोथरूडमध्ये ते सांगतात की 4 भिंतीच्या आत झाले आणि ते अॅट्रॉसिटी होत नाही आणि ते एकनाथ खडसेंच्या जावयावर 4 भिंतीच्या आतमध्ये झालेला दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन गुन्हा नोंद केलेला. बरोबर आहे. त्याचे मोबाईल जप्त केले, कम्प्युटर जप्त केले, अशी चौकशी विरोधाभास वाटत नाही. विरोधात म्हणतो मी, म्हटलं ना तुम्हाला की हा सरळ पोलिसांचा एक प्रकारचा बंड आहे, उत्मात आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणीच नाही आहात. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे, मंत्रिमंडळांना चॅलेंज केलेलं आहे की हु आर यू. आम्ही तुमच्या मेहरबानीवरती नाही आहोत, आम्ही आमच्या मेहरबानीवरती आहोत. त्याच्यामुळे आमची मेहरबानी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं वागू, तुम्ही आमच्या विरोधात वागून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलेलं आहे. आपल्या ह्याच्या सूर्यवंशी प्रकरणावर दिसून झालं
मारून खून करून सुद्धा परत पुन्हा कांगावा करायला तयार. आणि त्याला जे अधिकारी 2 आले, ते अधिकारी कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात.